आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। कलानगर वांगणी येथे राहणाऱ्या पल्लवी सुरेश पावसकर या 64 वर्षीय महिलेला एका अज्ञात इसमाने 40,000 रुपयांचा गंडा घातलाय। वांगणी येथे राहणाऱ्या पल्लवी पावसकर या वांगणीमध्ये SBI बँकेच्या शाखेजवळील ATM मध्ये पैसे काढण्यासाठी गेला असता एका इसमाने वॉचमन असल्याचा विश्वास संपादन करून पैसे काढण्यासाठी मदत करत असल्याचं दाखवत हातचलाखी करून ATM कार्डची अदलाबदली केली। त्यानंतर या इसमाने पल्लवी यांच्या ATM कार्डमधून 40,000 रुपये काढून घेतले। हा सर्व प्रकार लक्षात आला असता पल्लवी यांनी कुळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेतली। या प्रकरणी 2 इसमांवर कलम 420-53 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीस अटक करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद पाटील यांनी दिली आहे। सदरचा प्रकार हा 30 एप्रिल रोजी घडलेला आहे। म्हणजे वांगणीच्या ATM मध्ये जवळजवळ 60 ते 64 वर्षाची ती महिला होती आणि ती ATM मध्ये पैसे काढण्यासाठी गेली असता त्या ठिकाणी 2 इसम, त्यातील हा एक आरोपी आहे जो आपण आता पकडलेला आहे, त्याने सांगितले की मी या ठिकाणी वॉचमन आहे। त्याने गळ्यामध्ये कसल्या प्रकारचा ID टाकला आणि त्या महिलेचा विश्वास संपादन करून त्या महिलेला सांगितले की मी तुम्हाला पैसे काढण्यासाठी मदत करतो। त्या महिलेचं ATM कार्ड घेतलं आणि बोलण्यात त्यांना ते ATM कार्ड चेंज करून पैसे काढण्याचा प्रयत्न केला आणि निघत नाहीत। त्या महिलेकडनं त्या दरम्यान त्याने ATM पिन मागून घेतला आणि पैसे निघत नाहीत म्हणून ते ATM त्या महिलेला देऊन टाकलं आणि ओरिजिनल त्या महिलेचं जे ATM होतं ते स्वतःकडे ठेवलं आणि त्यानंतर दुसऱ्या ATMला जाऊन त्याने ते पैसे विड्रॉ केलेले आहेत। म्हणजे जवळजवळ 40,000ची रक्कम त्यावेळेस विड्रॉ केली होती। हा गुन्हा 1 तारखेला आमच्याकडे दाखल झाल्यानंतर 7 मेला हा गुन्हा आमच्याकडे दाखल झाला, 7 दिवसानंतर। त्यानंतर मग आम्ही पूर्ण त्या गोष्टीची छाननी केली, त्या ठिकाणी जाऊन फुटेज मिळवले। तेव्हा आम्हाला त्या आरोपीचा फक्त चेहरा मिळाला होता, परंतु चेहऱ्यावरून तो आरोपी थोडंसं शोधणं फार क्लिष्ट काम होतं। परंतु आम्ही काही इन्फॉर्मर्स लावले, त्या आरोपीचे फोटो सर्क्युलेट्स केले, त्यामुळे तो आरोपी उल्हासनगरचा असल्याची आम्हाला एक प्रायमरी इन्फॉर्मेशन भेटली। त्यानंतर आम्ही उल्हासनगरला, म्हणजे आमचं DB पथक आहे तो तपास PSI कांबडी साहेब करत होते, त्यामध्ये जे आमचं DB पथक आहे म्हणजे त्यात स्पेसिफिक नाव जर घ्यायचे झालं तर राहुल दाभाडे आहे, मोरे आहेत, राणे आहे, धायगुडे आहेत। समजा ह्या DB पथकाने त्या ठिकाणी जाऊन 15 दिवस ट्रॅप लावला त्या आरोपीला शोध घेण्यासाठी, परंतु त्यातूनही काही असं फ्रूटफुल काय आम्हाला भेटत नव्हतं, कारण तो म्हणजे गर्दूला अशा प्रकारचा आरोपी आहे, त्यामुळे तो लोकेशनला येत नव्हता। परंतु 3 दिवसापूर्वी आम्हाला रात्री टीप भेटली की तो त्या एरियामध्ये आलेला आहे। तर रात्री 2 वाजता आम्ही टीम रवाना केली आणि त्याला ताब्यात घेऊन या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे। आज त्या आरोपीची PC आम्ही परत एकदा तो कोर्टात हजर करतोय आणि त्याची PC वाढवून घेतोय। आम्हाला त्याचा साथीदार जो आहे दुसरा, त्यालाही त्यामध्ये ताब्यात घ्यायचा आहे। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।